हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. घेवडा आहे, साफ करायला घेतला आहे आता. आणि आपण मग बसतो, खाली पण बसतो तर सगळ्यात चांगले. पण मी आता इथं डायनिंग टेबलवर बसले आणि माझी चेअर हे बघा, ही चेअर मी घेतानीच म्हणजे अशी स्ट्रेट चेअर घेतली आहे, पण तरी पण असं वाटत नाही. आपण असं मी बिलकुल पण पहिली मी पण बसायची, पण त्यामुळं बॅक पेन्स वगैरे सुरू झाली होते. पण मी आता काय करेल, ह्या गोष्टीला निदान 15 मिनटं 20 मिनटं तर लागतात. म्हणजे असं 1 kg आहे हे घेवडा. हां, श्रावणी घेवडा आपला मस्त टेस्ट लागतो आणि हेल्थसाठी पण खूप छान आहे. तर मग असं सारखंच कंबरदुखीचा प्रॉब्लेम, हे वाले प्रॉब्लेम, तर जरा ना निवडताना. आणि हा डायनिंग असा मोठा असल्यामुळे ना खाली बसण्यापेक्षा खाली तर खूपच चांगलं आहे. पहिलं काही हे नव्हतं, पण जस्ट आता आपल्याला लागले सवय. तर मग ह्या डायनिंग हा जरा उंच असला ना तर आपल्याला भाजी निवडायला खूप छान फील होतं, किंवा कुठलं पण काम करण्यासाठी, भाजी वगैरे साफ करणे, स्टडी म्हणा, काही म्हणा. तर मी एकदम अशी स्ट्रेट बसते अशी. तर जोपर्यंत भाजी निवडून होत नाही तोपर्यंत हे असंच असतं. म्हणजे थोडं का असं ना 10 मिनटासाठी आपण थोडं पाठीला पण रिलॅक्स देतो आणि खरं रिलॅक्स फील होतं. बिलकुल असं बॅक पेन वगैरे काही निवडायचं वगैरे असेल 1-2 किलो, तर त्याच्यामुळे खूप छान फील होतं. आणि बिलकुल हे बॅक पेन असं दुखत नाही. एकदम असं आता हे उंच आहे, हे चालले साफ करणे, तर हे स्ट्रेट असं ॲटोमॅटिक म्हणजे असं होतच नाही. असं केल्याशिवाय पटापटा होऊन जातं. मग हे बॅक पेनसाठी खूप छान आहे. तर मी माझे बॅक पेनसाठी व्हायचे असं खाली बसायचे, तर मी असं जरा वाकल्यासारखं व्हायचं. पण आता जरा असं डायनिंगवर इथं असा हा कोपरा, तर असा हा कोपरा इथं ठेवला की बरोबर पाठ स्ट्रेट राहते. तर हे खरं हेल्थसाठी खूप छान आहे. तर हे मी फॉलो करते, म्हणजे बॅक पेन वगैरे होऊ नये म्हणून. तर कसं वाटली ही म्हणजे टिप्स फॉलो करा किंवा नका करू, पण हेल्थची काळजी तर घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या आपल्या पद्धतीने सगळे आपली हेल्थची काळजी घेतातच. असं नाही की आपण दुसरे सांगतात म्हणून आपण ऐकायचं, असं काही नाही आहे. पण मी खरं म्हणजे हे बघा, डायनिंगवर असा हात ठेवून आणि हे एकदम स्ट्रेट कंबर म्हणजे एकदम स्ट्रेट होते, कारण ह्या गोष्टीला 15-20 मिनटं तर लागतातच. तर दॅट्स वाय. आणि खूप हेल्प होती आपल्या कमरेसाठी. पण आपण नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टी आपण जर अशा फॉलो केल्या तर आपल्या बोनसाठी पण खूप छान आहे. आणि बसल्या बसल्या हे साफ पण होतं आहे. आणि हे संध्याकाळची वेळ आहे, तर हे काळे चणे मी असं डायनिंगवर असं ठेवलेलेच असतात. हे काळे चणे कोणी आणून देणार नाही आपल्याला, घरचे कामं करत करत. आणि हा काळा गूळ. तर हे पण झालं, स्ट्रेट बसून पण झालं. आणि हे डायनिंगवर मी असं ठेवलेलंच असतं इथं. हे 2-3 गोष्टी मी माझ्या हाताखाली ठेवते, हे माझ्यासाठी आणि फॅमिलीसाठी पण कुणाला आवडलं तर हे घेतात. तर ह्या 2-3 गोष्टी अशा आपण फॉलो करू शकतो आपल्या हॅपीनेससाठी, आपल्या हेल्थसाठी. आणि खरं फ्रेंड्स, हे असं खाली बसण्यापेक्षा खाली तर चांगलंच आहे. म्हणजे जुने लोकांना काय होतं का, पण आता नाही कुणी एवढं हे करत. तर आता आहे डायनिंग वगैरे, तर आपण तिथंच साफ वगैरे करतो अचानक. म्हणजे कधी बसून पण असं बसलं तर मला वाटते आपल्या पाठीसाठी खूप आराम भेटतो आणि मस्त रिलॅक्स फील होतो. बॅक पेन वगैरे मला वाटते आपण स्ट्रेट बसण्यामुळे आपली कंबर पण छान राहते.